समाजकारणाकडून मग तुम्ही राजकारणाकडे आता कशी वाटचाल करू इच्छितायत? लोकांच्या ज्या समस्या आहेत त्याच्यामध्येच आपण जास्त व्यस्त असतो. सोयी सुविधा कमी आहेत असं नागरिकांचं म्हणणं आहे, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? नगर परिषदेकडे ते निधीच नाही ना मंजूर. पावसाळा असूनही पाणी टंचाईचा प्रश्न मात्र कायम आहे. ते आज त्याच्या टाकीचं काम पूर्ण झालं, त्याचं उद्घाटनही झालं, पाणी आलं. तुमचा प्रवास आधी समाजकारणी म्हणूनच सुरू झाला, आता राजकारणामध्ये मी आहेच पहिल्यापासून. या नागरिकांसाठी मला जे करता येईल तेवढं मी करतो. की सामाजिक कार्य करत असतानाच नगर परिषदेच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये तुम्ही इच्छुक आहात का? लढायची इच्छा ही मनामध्ये आहेच. नमस्कार, मी रुपाली पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपल्या या स्टुडिओमध्ये पाहुणे म्हणून आलेले आहेत रमेश अप्पा निवंगुणे, आणि ते एक समाजसेवक आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूयात, त्यांना बरेच प्रश्न विचारूयात आणि त्यांना बोलतं करूयात. सर, तुमचं स्टार महाराष्ट्र न्यूजच्या स्टुडिओमध्ये खूप मनापासून स्वागत. नमस्कार. पहिला प्रश्न तुम्हाला हाच विचारू इच्छिते की सर, तुम्ही एक म्हणजे समाजकारणात तर तुम्ही आहातच, तर एक समाजकारणाकडून मग तुम्ही राजकारणाकडे आता कशी वाटचाल करू इच्छितायत किंवा त्याविषयी काय सांगाल? नाही, प्रथमतः समाजकारण करत असताना बरेच वर्ष त्या ठिकाणी 80% समाजकारण व 20% राजकारण बरोबर हे ज्यांच्या माध्यमातून शिकलो, त्याच माध्यमातून म्हणजे वैयक्तिक माझ्या माध्यमातून घरचे संस्कार ह्याच्यामुळं समाजामध्ये जी काही सामाजिक कामं आहेत, समाजाबद्दल आपल्याला जी आपुलकी आहे, समाजाबद्दल आपण काहीतरी देणं लागतो, ह्या माध्यमातून आपण समाजाचे काम करत आलो. आतापर्यंत 25 वर्ष झाली समाजकार्यातच मी जास्त मग्न असतो. परंतु राजकारणाचा पार्ट आहे, एक पक्ष लेवलला म्हणून एक राष्ट्रवादीच्या माध्यमातून मी पक्षाचंही काम करीत आलो. पण ते पक्षाचं काम हे इलेक्शन आले की पक्षाचं काम, इतर वेळी कंटिन्यू जे आहे ते समाज कार्याचंच काम बरोबर हे करत आलेलो आहे. आणि राजकारणाचा पार्ट आहे की आता इलेक्शन आलं की त्याबद्दल आपली कामं करीत असतो. इतर वेळी लोकांच्या ज्या समस्या आहेत त्याच्यामध्येच आपण जास्त व्यस्त असतो. आता नगर परिषद झाले त्याबद्दल आता बोलायचं झालं तर नगर परिषदेचं काम आता ह्या वर्षीचे जे टॅक्स आहेत ते गोळा करायचं काम चालू झालेलं आहे. बरं. तर सामाजिक बाबतीत बोलायचं झालं तर जे तिथले निधी आहेत कामाचे, म्हणजे ज्या भागामध्ये फुरसुंगी आणि उरुळी नगर परिषद झाली तिथली जी कामं आहेत हे पूर्णपणे विशेषतः कचऱ्याची समस्या असतील किंवा पाण्याचा प्रश्न असेल किंवा रोडच्या समस्या असतील, ह्या बऱ्यापैकी आता त्याच्यातली निम्मी कामं तर महानगरपालिकाच अजून करते. आता ह्या नगर परिषद झाल्यानंतर आत्ता सीओ साहेबाची नियुक्ती झालेली आहे. अजूनही त्या नियुक्ती झाल्यानंतर अजूनही तिथं त्यांचा काय स्टाफ एवढा नाही आहे की ते पाहिले एवढी कामं करतील व तिथंही निधीचा अभाव असल्यामुळं महानगरपालिकेच्या माध्यमातून आत्ता जे कचरा जाळणाऱ्या महिला आहेत म्हणजे वर्ग आहे, कर्मचारी वर्ग, तो हा महानगरपालिकेचा आहे. तसेच आपले कचऱ्याचे व्यवस्थापन करणार सुद्धा वर्ग हा महानगरपालिकेच्याच माध्यमातून त्याचंही नियोजन होतं आहे. रस्त्याचा विषय बोलला झाला तर आता रस्त्याचं कामाच्या बाबतीत रोडला काही म्हणजे त्या भागामध्ये आतल्या हायवे तर हा राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे तिकडं तो मार्ग चालूच आहे. परंतु फुरसुंगी आणि उरुळीमधले जे काही कामं आहेत अंतर्गत रोडची, त्याच्यामध्ये जे खड्डे पडलेत तिथंच आता कामाचे व्यथा वेगळ्या आहेत. ते कामं होत नाहीत, खड्डे पडले, डांबरीकरण होत नाहीये. हा त्याच्यामधले म्हणजे मूलभूत सुविधा आहेत ते आता होत नाही. आणि झाले काय की नगर परिषद काम करते का महानगर पालिका काम करते, ह्यामध्ये नागरिकांचा संभ्रम निर्माण झालेला आहे. आता टॅक्सच्या बाबतीतला विषय म्हणून हा नगर परिषदेने आता तो चालू केलेला आहे. बरोबर. हो, अच्छा, ठीक आहे. आणि सर, म्हणजे उरळी देवाची जी आहे तर या भागात खूप सोयी सुविधा कमी आहेत असं नागरिकांचं म्हणणं आहे, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? उरुळी आणि फुरसुंगी आता नगर परिषद झालेली आहे. हो, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून जी कामं होत होती बरोबर, त्याचं कारण काय होतं की त्यामध्ये पूर्वी 11 गावं होती जॉईंट महानगरपालिकेला. त्याचा एक नगरसेवक आमच्या भागातून निवडून गेलेला होता. त्यांच्या माध्यमातून जी काही कामं होत होती ती प्रशासकीय लेवलला नसून ती त्यांच्या माध्यमातून होत होती. आता काय झालं, प्रशासक नेमल्यामुळं 2-3 वर्षामध्ये
जी कामं व्हायला पाहिजे होती ती कामं काही पाहायला अशी झाली नाहीत महानगरपालिकेच्या माध्यमातून. आता नगर परिषद झाली परंतु नगर परिषदेकडे ते निधीच नाही ना मंजूर. कामं करायला त्यांना निधी तर पाहिजे. बरोबर. म्हणून तुम्ही मग सांगितल्याप्रमाणे महानगरपालिका जे काय करता येईल ते काम आता अजून काही काळ करणार आहे. तेवढ्यातच नागरिकांचा विषय संपत नाही. नागरिकांच्या त्या भागामध्ये भरपूर समस्या आहेत. आज पाण्याचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर जरी कचऱ्याचे व्यवस्थापन होत असेल तरी बी कचऱ्याच्या विषयी सुद्धा नागरिकांची फार नाराजी आहे. त्याच्यानंतर रोडच्या आतमधल्या ड्रेनेज लाईन असतील, रोडला पडलेले खड्डे असेल, ह्या बाबतीत लोकांची नाराजी आहे. आता हेच काम आता नगर परिषद करते का महानगरपालिका करते हे आता येत्या काळात ते दिसून येणार आहे. परंतु जोपर्यंत नगर परिषदेचे इलेक्शन होत नाही तोपर्यंत जे बॉडी तयार होत नाही, नगराध्यक्षाची निवडणूक होत नाही तोपर्यंत ह्या भागाला नगराध्यक्ष मिळत नाही, नगरसेवक मिळत नाही तोपर्यंत ह्याच्यावर जास्त लोकप्रतिनिधी जास्त विचार करत नाहीत. त्याच्यानंतर नागरिकांचा विचार होईल. बरोबर. आणि सर फुरसुंगी आणि देवाची उरुळी या भागात ना नागरिकांना म्हणजे इतका आता यावर्षीचा इतका पाऊस आहे, सगळीकडे पाणी भरपूर आहे, म्हणजे पाऊस चांगला आहे, तरीही पावसाळा असूनही पाणी टंचाईचा प्रश्न मात्र कायम आहे. तर त्याविषयीचं तुमचं मत काय? आता काय झालंय, फुरसुंगी आणि उरुळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जी पाईपलाईन आहे, जे सरकार मान्य सरकारांनी जे मान्य केले महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जी पाईपलाईन आहे ती आज त्याच्या टाकीचं काम पूर्ण झालं, त्याचं उद्घाटनही झालं, पाणी आलं. परंतु बेकराई नगरमध्ये, उरुळीमध्ये आणि फुरसुंगीमध्ये त्याच्या पाईपलाईन गेलेले आहेत. आता याच्यामध्ये काय झालंय, उरुळीमध्ये पाणी आले का नाही आले, फुरसुंगीमध्ये पाणी आले का नाही आले, परंतु बेकराई नगरमध्ये पाणी त्या ठिकाणी आले, तसंच फुरसुंगीमध्ये ते गेले. बरोबर. परंतु काही भागामध्ये बेकराई नगरच्या ह्या MGPची जी लाईन आहे त्याच्या लाईन पडल्यात. काही भागामध्ये त्या लाईन पडल्या नसून त्या जुन्या लाईनी आहेत पहिल्या, त्या जुन्या लाईनीला जे पाणी येतंय ते पाणी पूर्तता जास्त कोट्यातून येत नाही. ते काही भागात 2 दिवस, काही भागात 3 दिवस आणि काही भागात 8-8 दिवस पाणी येतं. त्याच्यामुळं लोकांमध्ये त्याचा संभ्रम, नाराजी, तीव्र संताप त्या ठिकाणी आहे. आणि हेच कारण असून कचरा, पाणी ह्याच समस्या जास्त असल्यामुळे नागरिक थोडेसे नाराज आहेत. बरोबर. अगदी पुढचा प्रश्न मला त्याला संलग्नच होता की या भागातील नागरिकांची जी गैरसोय होतीये, म्हणजे पाणी टंचाईमुळे असेल किंवा जसं आता तुम्ही बोलताना म्हणालात की कचराचं समस्यांमुळे असेल किंवा रस्त्यांच्या ज्या काही समस्या असेल त्यामुळे, तर या समस्यांना येणाऱ्या पुढच्या काही ह्याच्यामध्ये तुम्ही कसे सामोरे जाल? आता ह्याच्यामध्ये एक तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आमच्या उरुळी आणि फुरसुंगी भागामध्ये प्रशासक आहे. आत्ताच नगर परिषदेच्या माध्यमातून COची या ठिकाणी निवड झालेली आहे आणि आत्ताच ते COनी कारभार या ठिकाणी घेतलेला आहे. बरोबर. परंतु काही कामं जी होती आतापर्यंतची ती महानगरपालिका करत होती. आता माझ्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर मी एक छोटासा आणि सामाजिक कार्यकर्ता आहे. मला जिथपर्यंत करता येईल तिथपर्यंत मी त्या बाबतीत रोज निवेदन तयार करतो. माझ्या हातातच आहे, निवेदन करतोय. पाणीच्या बाबतीत मी देतोय. COला परवा दिलं, त्याच्यानंतर लष्करला पाणी पुरवठ्याला दिलं. अजूनही या भागाचे आमदार आहेत विजय बापू शिवतारे, त्यांनाही देणार आहे. खासदार सुप्रियाताई सुळे, त्यांनाही देणार आहे. जेवढं मला करता येईल तेवढं मी या समाजासाठी, या नागरिकांसाठी मला जे करता येईल तेवढं मी करतोय. आजपर्यंत मी करत आलो. भरपूर प्रमाणात त्या ठिकाणी मोर्चा असेल, पाण्याविषयी रोजच्या समस्या असतील, स्ट्रीट लाईटच्या बाबतीतले विषय असू द्या, म्हणजे भरपूर प्रश्न आहेत. बेकराई नगरमध्ये तर मूलभूत प्रश्न भरपूर आहेत की जेवढे आपण सांगल तेवढे त्या ठिकाणी कमी आहेत. आज ड्रेनेज लाईनच्या माध्यमातून असं रोडचा प्रश्न होता, वड्याचा प्रश्न आहे. आम्ही प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी रोडवर उभे आहेत. प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही त्या ठिकाणी कार्य करतोय. प्रत्येक भागामध्ये जाऊन आम्ही त्या ठिकाणी कार्य करत असतो. जेवढं करता येईल तेवढं माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला जेवढं करता येईल समाजासाठी तेवढं मी करत असतो आणि इथून पुढच्या काळात मी ते करत राहील.
बरोबर. आणि सर खरं तर म्हणजे समाजकार्य करतातच लोक आणि परत मग ते पॉलिटिकल मध्ये किंवा मग राजकारणात येतातच, कारण हा समाजकारण आणि राजकारण हा एक प्रवास असतोच. तर त्याविषयी काय सांगाल थोडक्यात? म्हणजे तुमचा प्रवास आधी समाजकारणी म्हणूनच सुरू झाला, तर तो आता समाजकारणी म्हणूनच असणार आहे की आम्ही तुम्हाला पुढे राजकारणातही बघू, म्हणजे आम्ही तुम्हाला बघू शकतो, असं काय? त्याबद्दल काय सांगाल? आता राजकारणामध्ये मी आहेच पहिल्यापासून, परंतु काम करत असताना समाजाची कामं मी सांगितल्याप्रमाणे 80% समाजकारण करतो, 20% राजकारण करतो. पण ह्या आधीच्या बाबतीत बोलायचं झालं तर जसं जसं मी मोठा होत गेलो तसं तसं मला राजकारण कळायला लागलं. समाजकारण तर समाजामध्ये उतरल्याशिवाय ते कळत नाही, आणि राजकारणामध्ये उतरल्याशिवाय राजकारण कळत नाही. खऱ्या अर्थाने राजकारण आता समजायला लागले, खऱ्या अर्थाने समाजकारण समजून गेले भरपूर. ह्या प्रमाणात आपण समाजामध्ये काम करतोय. मग मला असं वाटलं की बाबा आपण थोडंसं त्या माध्यमातून राजकारणामध्ये थोडासा वेळ देऊन, त्या माध्यमातून काय होतं की बाबा आमदार आहेत, नगरसेवक आहेत, खासदार आहेत, थोडं कोणाची जर कामं केली तर आपल्या समाजासाठी त्यांच्याकडून निधी आणता येतो, फंड्स आणले जातात, ते कामं त्या ठिकाणी केली जातात. डायरेक्ट आपण सामाजिक काम करत असताना ती कामं करू शकत नाही नागरिकांची. ह्यासाठी राजकारणात थोडंसं आपण आपली इन्व्हॉल्वमेंट पाहिजे, आणि त्या माध्यमातून आपण ती करतोय. गेले बरेच वर्ष त्या ठिकाणी आपण हेच करत आलोय, आणि इथून पुढच्या काळातही तेच करणार आहे. पुढचा प्रश्न मला त्याला संलग्न असाच आहे की सामाजिक कार्य करत असतानाच नगर परिषदेच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये तुम्ही इच्छुक आहात का? येणाऱ्या इलेक्शन मध्ये इच्छुक आहात का? नगर परिषदेचे जे काही आता निवडणुका आहेत तर त्याच्यासाठी तुम्ही इच्छुक आहात का? खरं तर आमचे ग्रामपंचायत होती, ग्रामपंचायतचं रूपांतर आमच्या महानगरपालिकेमध्ये झालं. आता महानगरपालिकेचं रूपांतर नगर परिषदेमध्ये होतं. खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ग्रामपंचायत मध्ये बी वाटत होतं की आपण उभं राहावं, समाजाची सेवा करायची असेल तर आपल्याला बी उभं राहणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी उभं राहिल्यानंतर निवडून येणं गरजेचं आहे, आणि निवडून आल्यानंतर समाजाची सेवा अजून आज 50% करतोय तो 100% त्या ठिकाणी होत असते. परंतु काही कारणास्तव आपल्याला ग्रामपंचायत मध्ये उभं राहता आलं नाही. काही कारणास्तव आपल्याला महानगरपालिकेमध्ये आमच्या जवळचे मित्र सहकारी गेले, त्यांच्यासाठी आम्ही काम केलं. आज तिथे आपल्याला उभा राहता आलं. कारण काय होती तुम्ही सांगू शकाल थोडक्यात? त्याचं कारण असं आहे की ग्रामपंचायतच्या टायमाला जे 2 पंचवार्षिक ग्रामपंचायती झाल्या, 10 वर्ष म्हणजे त्याच्यात गेले. आपलं त्या काळामध्ये उभरतोय वय होतं, ते वाटत होतं की बा आपण उभं राहावं. परंतु आमच्याच घरातील आमचेच मामा होते, ते त्या ठिकाणी इच्छुक होते. त्या कारणास्तव मी त्या ठिकाणी गप राहून त्यांना मी साथ दिली 10 वर्ष. त्याच्यानंतर भरपूर मित्र परिवार त्यांनाही या ग्रामपंचायतच्या माध्यमातून, कुणाला जिल्हा परिषदच्या माध्यमातून, कुणाला पंचायत समितीच्या माध्यमातून, आणि अलीकडच्या काळामध्ये महानगरपालिका झाली, त्याच्यात आमच्या मित्राला त्या ठिकाणी महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून आम्हालाही बघावं असं वाटलं. त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी 2 पावलं मागं थांबून त्या ठिकाणी त्यांचंही काम केलं. आता पुढच्या काळामध्ये आता जर नगर परिषदेचे अजून प्रभाग पडायचे, त्याच्यानंतर हरकती येणार आहेत, त्याच्यानंतर प्रभाग पडल्यानंतर हरकती आल्यानंतर त्याच्यावर सूचना निघतील, त्याच्यानंतर वाढ पडल्यानंतर खऱ्या अर्थाने कळल की बाबा कसे प्रभाग पडलेत. आता 2चा प्रभाग होईल का 3चा होईल की ते आपण सांगू शकत नाही. एवढा काय आपल्या त्यातला गोड अभ्यास नाहीये. आता तो केल्यानंतर आपण ठरवू उभं राहायचं का नाही राहायचं. परंतु लढायची इच्छा हे मनामध्ये आहेच, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिल्यापासूनच आहे. परंतु लोकांविषयी आपल्याला काम करायचे, समाजात काम करायचे, त्यासाठी आपल्याला येणाऱ्या नगर परिषदेमध्ये जर चान्स मिळाला तर आपण त्या ठिकाणी उभं राहू, त्या ठिकाणी लढू. ओके सर, खरंच तुम्ही खूप मनमोकळेपणाने आमच्याशी सगळ्या गोष्टी शेअर केल्या, आमच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या, त्याबद्दल स्टार महाराष्ट्र न्यूज कडनं मी निवेदिका या नात्याने तुमचे खरंच खूप मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद.